अमेरिका, इराण आणि इस्रायलमधील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता अकोला शहरातही जाणवू लागला आहे। सीएनजी गॅसची टंचाई निर्माण झाल्याने गॅस पंपावर हजारो ऑटो रिक्षांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता जागतिक ऊर्जा बाजारावर होत असून त्याचा फटका अकोला शहरालाही बसू लागला आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर तेल आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्यामुळे अकोल्यात सीएनजी गॅसची टंचाई निर्माण झाली आहे। शहरात सीएनजी भरण्यासाठी केवळ 2च पंप उपलब्ध आहेत। त्यापैकी एका पंपावरील गॅसचा साठा संपल्यामुळे दुसऱ्या पंपावर वाहनांची मोठी गर्दी होत आहे। सकाळपासूनच हजारो ऑटो रिक्षा आणि सीएनजी वाहनांच्या लांबच रांगा गॅस भरण्यासाठी उभ्या राहिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। अनेक चालकांना तासनतास उन्हात उभे राहून आपली पाळी येण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे। दरम्यान सीएनजी गॅसच्या दरातही मोठी वाढ झाली आहे। युद्धापूर्वी सुमारे 58 रुपये प्रति किलो असलेला दर आता वाढून 80 रुपयांपर्यंत पोहोचला आहे। दरवाढ आणि गॅस टंचाईमुळे ऑटो चालकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। अकोल्यातील तापमान जवळपास 40 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले असून कडक उन्हात रांगेत उभे राहणे चालकांसाठी मोठी कसरत ठरत आहे। गॅसचा पुरवठा लवकर सुरळीत झाला नाही तर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरही याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। 1 घंटा झाला मला लाईनीत उभा मी। त्रास म्हणजे रेट एवढे वाढ राहिले की आम्ही सांगू शकत नाही काही तुम्हाला। पहिले 59 रुपये लिटर होता, आता 85 रुपये लिटर झाला। सवारी भाडा देत नाही। ऑटोवाल्यांना आता काय करा हे समजून नाही राहिला। हे अमेरिका आणि इराणचं युद्ध सुरू तिकडे आहे, पण वाढ आपल्या भारतात होऊन राहिली। सगळ्यात जास्त सगळी युद्ध भारतात होऊन राहिली। सगळे तिचं भाव वाढ राहिले। अर्ध्या तासापासून मला आता नंबर आला, जर हे असं बंद पडलं तर उद्यापासून आम्हाला उपाशी मारावं लागेल। हे भाव वाढले याच्यामुळे बी आहे आणि आणखी हे दुसरं जे पंप नाही बंद पडलेला आहे। युद्धाच्या पूर्वी 58 रुपये 45 पैसे होता, आता 80 रुपयाच्या जवळपास आहे। बोर्ड इथं हे सध्या युद्धाचाच बोर्ड लावलेला आहे। युद्धाच्या भाव वाढलेला आहे म्हणून बाजारात माल नाही आहे। अर्धा तास झाला लाईनीत लागलेला आहे आणि गॅसचे भाव जसे डिझेल पेट्रोलचे भाव वाढत आहे, गॅसचे भाव दिवसांदिवस वाढूनच राहिले। काल होता 80 रुपये, आता 105 झालं म्हणते। हे काय लावलं, रात्री 12 वाजता भाव चेंज होतात, यांना दिवसात भाव चेंज करतात। गरीबाचा काय राहिलं, मरण होऊन राहिलं आमच्यासारखे। सवाऱ्या काय म्हणतात, सवाऱ्या तर जे सवारी ते सवाऱ्या काय फरक पडते भाऊ।